बाबा लडाख का धूल. ती खड्ड्यानं आपटून येतो व्हील डायरेक्ट वाकडा जायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आमच्या जर्नीचा 17 व दिवस. इथून 890 किलोमीटर बाकी आहे अजून. तुला थांबले गाडी सांगते मामा इलेक्ट्रिक चार्जरची गाडी चार्जिंग करीत लावले त्या ग्रुपमध्ये एक पेलवान आहे, नुसता दूध लागते चहा पिणे. हे सांगायचं ना प्लेट हल्ल्याचं बघ असं एकच 2-3 वेळा बरोबर. अमोल जॅकेट घाल. धन्यवाद चल ना. नीट हलू. एक दोन महिना नाश्ता करायला थांबले. लोकेशन बघ, आता एक्सप्रेसची बाजूला त्याला एक्सप्रेसवरची खाली उतरून आतमध्ये टाकले मॅपने. बघून हॉटेलवर गेल्यावर समजा त्या एक्सप्रेस समोरच आहे, काय हॉटेल आतमधूनच टाकलं मॅपने. मॅपचे सरळ रोड असून सुद्धा गोल गोल फिरवीत आणला. तर बघा हे जो दिसतंय ते समोरचे घर तनशी आयसा ब्रिज उतरून पार तनशी आवरा एक्सप्रेस वे समोर रोड. औरा समोरचा रोड टाकून यायला गावान शानले फटेरटीनशी. मला काय बोलायचं आहे गुगलला. येरावले गुगल पण, आम्ही ते येरावलेच घरा पोचायचे आणि गुगल पण येरावले फिरी होते गोल गोल. येदू मायाची गाडी 17 तास दाखव तुझा ना. आपण निघल्यावर 7:30ला. झपाकता रेड बुल पिले सगळ्या. भजीची मस्त 4-5 प्लेट गिरली. समोसा खाल्लं अर्ध्यावे. बाबा अमोल कसं जायले फिल्टर घालणे वाट लागले. गोरावाला थोडासा गोरावाला हप्ता झाला वाटते. अंग पक्का घसायला लागेल, तंगुसाशी घसायला लागेल अंगारा पोचलं तर. रातचं 2 दाखवते पोचायला घरा. तर सगळं झाले नाश्ता बिष्टा करून रेडबुल बी पिला निघता होता. 80 काय ते 750 किलोमीटरच्या वरती आहे गाव. आता वाघबेली गाव. रातचे 2ला दाखवू. रातचे 2ला दाखवू दे पोचून. बघू कसा काय डाकू डोंबिवलीचं डाकू छकडेवाला. पिऊन घ्या. किती वाजता टाकले काल? 11 झाले ना. नाही तर मग मी सगळं मस्त नाश्ता करून झाला. आता निघलो होता. 80 भरला मिनी भरला. 500 दिले मिनी. अमोलला सांगला 290 कर. दिलं ना मग त्याच्या आधीच बिल करता. निघतात ते मुंबई. आता 736 किलोमीटर बाकी. ये साईडला उदयपूर शहर
हे साईड से अहमदाबाद मुंबई. चला फक्त 736. चला चला चला. माशेश्वरी TVS. बाबो मीटर भी नहीं चल रहा है मेरा. सर्विस भी करनी. हाँ कर दो. ये खारदुंगला पास चढ़ रहा था ना तभी ये मीटर बंद हो गया. सामान उतरना पड़ेगा. हाँ सामान लिहू पड़ेगा. भेटला बाबा TVSचा सर्व्हिस सेंटर. ऑइल चेंज करीत घेतले आता. मला आता सर्व्हिस सेंटर भेटले. ऑइल चेंज ते स्पीडोमीटरचं चेक करतो ना आणशी निघतो. बाबा बाबा लदाख का धूल. कर ले चेंज. अच्छा धन्यवाद. चल सर्व्हिसिंग झाली गाडीची. 730 रुपये बिल जायला. मातेश्वरी TVSला थांबलेली सर्व्हिस करासाठी. एअर फिल्टर चेंज केला. मध्ये जाम मारला. मीटर पण चालू मीटर पण व्यवस्थित चालतं. आणि मागचे सेन्सरची क्लिप आहे ती लूज चालते त्याच्यामुळे मीटर माझं चालत नव्हतं. मला वाटलं तो पण सेन्सर आपल्याला लागला. त्यांनी टाईट करून टेप मारली त्याच्यावरती. 730 रुपये बिल जायला. ऑइल चेंज केला. परत TVSचा जे वापर लागते ओरिजिनल तो टाकू. एअर फिल्टर एअर फिल्टरमध्ये आवडी धूळ होती ना तो अख्खा जाड झालं तर एअर फिल्टर धुळीची. मुला धूळ पण जाम नाही. सर्व्हिस केली. ओला जापाला पण चांगली होती. राजस्थान बॉर्डर पण आला. समाप्त राजस्थानची. राजस्थान राज्य पण आता गुजरातमध्ये आलेलं. गुजरात पोलीसची. दोघं फ्रॅक्चर बनले बघा. झोपायले ना फोनवर बोलत बसले. यानं झोप येत होती. अमोलला ना मयूरला मग थांबलो. कॅन्डी बरेच दिवसांनी खाते दिसली म्हणून घेतली लगेच. लस्सी. चीयर्स. 15-20 मिनटं थांबवून मग त्याची थोडी झोप पण पूर्ण होईल. कारण की 15-20 मिनटं जेलेली चालतील. पण गाडीवर झोपायलेली नाही. गाडीवर झोपायलेली नाही परवारा. आरवा उतानला गोलेंड आहे मग डायरेक्ट. म्हणजे मला सकाळ झोप येत होतं. मी थांबलेलो सरळ 10-15 मिनटं. नाश्ता करायला थांबलेलं त्या नाश्ता करून झाल्यावर रेडबुल पिला तर त्याच्यानंतर परत झोप आली नाही. असर झाला सर रेडबुलचा.
आता 15-20 मिनिटांनी निघून. डोंबोलकराची झोप झाली का निघून आम्ही. चला भेटूया पुढं. आजचा आहे आमचा लास्टचा दिवस. किलोमीटर बाकी आहे, 500 किलोमीटर बाकी आहे लास्टला. बघू किती वाजेपर्यंत पोचतात. दाखवते तर 10च्या नंतरच, म्हणजे 12चे. पण गाडी थोडीशी मारून पोचण्याचा प्रयत्न करू लवकर. चला भेटू पुढं आता. व्हिडिओ जत्रण पॅकिंगची मुलं एक दिवस पण फिरलो नाही. पण आया फिरून जातो पालण्यात. चला जत्रेने एक दिवस पण आयलो नाही म्हणून आया पालण्यात फिरतो आम्ही. हे बघा पालण्यावाला. हिंदल 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 10 रुपया 20 रुपये देगा. 20 रुपया 10 रुपये का जमाना गया. अरा 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 देवा. बस 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 उलटा कंटाळू न्या. अच्छा जेवायचा आमचा फिक्स नाही, जेवून का नाही जेवून. अमोलने सँडविच ऑर्डर केले, सँडविच खाता. तो नुसता रील्समध्येच असते. थांबले वाया सगळं जमलं एकत्र होऊन निघून. रातचं 2 का 2:45 टाईम दाखवते पोचायचा. बघू त्याच्यावरून पोचता. तिथं काहीतरी मध्ये थांबून मस्त सकाळचे 4 वाजता निघून 7-6 वाजेपर्यंत घरा. चला सँडविच खाऊन घेता. जीव बघा गौरा सगळ्यांवर. टेबल साफ कर ना छोटू. क्या है? नहीं बाबा नहीं. बटर साखर आपला बटर चहा बाबा. आम्हाला तू स्वतः सर्विंग करतोय. बघा सर्विस बघा, जीव बघा. तर आम्ही ते व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. फोटोग्राफ ठाणे वेटर बाहेर आले फोटो. चहा मी आईसा घरा का पिणे राईडला असलो चहा पितो. मला नाही भेटू बरं. बघा जीव करा का. सगळ्या चहा तर आणलं, सगळ्यांना चहा दिलं. चला आता चहा पिऊन घेताव. मोलानी भाऊजी पुढे गेलं. प्रशांत नॉनस्टॉप मारून तरी पोचला कसा समज नाही. तो अजून नवसारीवच आहे. ते तो दमनला गेले. 100% दमनला गेले वा. मला आईचा डाऊट आहे 100% दमन नाही तर काय चला सरे. चहा पिऊन घेताव. मग आता एकत्र निघताव. बाय. ही बघा 2 बारकी पोरा उठून चालली. व्हिडिओ कॅमेरा चालू नाही करीत यो. बघ कसा काय आहे. शिखरपिती आहे काय नाही काय आहे. चिमळी चिच्च ठेवरे थोबार बघ गौरा. तेल पुला जायला धुलीशी काला काला काला. पोऱ्या घाबरल एखाद बघला जर तर तू घरात जा ना. करपाच्या पाण्याची हे बघ यो आमचा यो. हा हे रॉकेट यो आमचा रॉकेट. जरा का झाला का लगेच निघते सेल्फ मारून. काय जावं ते काहीच माहिती नाही. काय जवाल थांबलेलो पहिले. अमोल सांगतात का झोपाचा सकाळचे उठून जा. सकाळचं 4:15 दाखवते टाइम पोचायचा.
रातचे चालवण्यापेक्षा 4-5 तास झोपवत ना निघू सकाळचे 5-6ला 8 वाजेपर्यंत घरा तिचं जेलेन पुढं यांचं डिसाईड झालं रूम जेव्हा असं तर थांबते मम्मी पण मग यांच्या जोडीला सकाळचे उठून जाऊन 5 वाजता निघलो तरी आणि 7-7:15 वाजेपर्यंत आरामात घरा पोचून ते बोलतं जास्त रिस्क घेण्यापेक्षा थांबलेला बरा नाईटला ती गाड्या बघा कशा चालतात मोठ्या एखाद डुलकी लागली चांगली तर ती आयुष्य बेतू शकते त्याच्यापेक्षा हे सांगतात का रूम घेऊन थांबलेला बरा आता बघू जातो 30-40 किलोमीटर पुढं रूम बघतो भेटला का थांबतो चला बाय गुड नाईट थांबणार होतो रूमवर पण आता कॅन्सल केला रूमवर थांबायचं कारण की माया एकटाच होता बिजं सगळं गेलं पुरं मायाला टाकून दिलं मग तू बोलला का थांबू आम्ही म्हणजे डिसिजन घेतला का थांबू मयाच्या जवळ तो एकटाच होता थोडा आहे 1.5 तास टाईमपास करून 1-2 तास ना मग निघून इकडची तोपर्यंत गाड्या पण हायवेच्या कमी होते ट्रकवाल्यांची नाही भीती वाटते जास्त 4 व्हीलरवाल्यांची भीती साला अचानक येतात ओव्हरटेक करून जातो हॉर्न नाही वाजवत किंवा अपर डिपर नाही देत काय नाही एकदम बेकार बेसिस्त ड्रायव्हर आहे तिकडचे 4 व्हीलरवाले काही काय चांगलं ऐसा नाही का सगळीच बेकार आहे काही काय चांगलं ते बोलतात ना माजलेलं असतात अर्ध आता गाड्या वगैरे कमी होत चालले 12:30 वाजले 2:02 वाजता निघून आम्ही म्हणजे आरामात 5:30 पर्यंत घरा पोचून आता थोडा चालतो तू म्हणजे झोप तरी उडेल काय थांबलो तोंड धवाधवी कार्यक्रम चला भेटू आता बॉर्डरवर हॉटेल वशी जरा पुरं आयलू पावसाची झोर नुसती तर रेनकोट घालून घेतला तर थांबले पाऊस आणि मिनिटं रातचं वाजले 1:45 वाजले 1:45 तर पुरं मायाला चांगलं हॉटेल बघून थांबाव एक झोप झेव बोला अर्धा पाऊण तास चला निघाची तयारीला लागलो चला बाय ब्रेक मयाचे आहे भाच्याचा लगीन आजपासून मया के घरा पोचत नाही पाणी मारून एकदम 19-20 तासाचा प्रवास करत शेवटी महाराष्ट्रामध्ये पोचलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. महाराष्ट्रात पोचलो बाबा. आपले थोडासा टाइम डिरेक्ट ह्या पण पोचायला ह्याला अख्खी लडाख राईड फिरून आलो पण गाडीला काही जायला नाही. महाराष्ट्र घुसल्याबरोबर थोडी खड्ड्यानं आपटं नाही तर व्हील डायरेक्ट वाकडा जायला. आता हवा भरली तरी निघते. आता ते ठोकून करायला महाराष्ट्र सरकार
जर रोडवर पण लक्ष दे रोडवर. और हरामाचा खासाल देवासारखा भेटला पंक्चरवाला. पंक्चर दिला कारण साडेतीन तास लागले एकदम स्लो त्याच्यात पंक्चर. आमच्या गावांचं रोड बघा रोड. एक ठाणे शहरातील दुर्लक्ष केलेला गाव वाघबीळ गाव. फुलून ते झाड चोवीस तासानंतर